कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदा हरि श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातम् ज्ञानदान परायणं विनायकं कुर्वन्ति भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतञ्च अद्वैत भाव पटुकाय प्रबुद्धिरहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण एवं चिरकुटे घालून वाढविले पोट
गर्भार गोबाट जनामध्ये लटिकेची डोळे दाखवी प्रकार दुधस्थनी पोर पोटी नाही तुका म्हणे अंती लाज तेची पांज तेची खरी भजिती दुसरी जनामध्ये लटकेची डोळे आणि लटकेचे डोळे दाखवी प्रकार दुधस्थनी पोर पोटी नाही चिरगुटे घालून वाढविले पोट गर्भार बोबाट जनामध्ये लटकेची डोळे दाखवी प्रकार दुधस्थनी पोर पोटी नाही आजच्या भंगामधून दांभिक भक्ती करणारा बद्दल बोलतात साधू संत सगळ्यांनाच जागी करतात म्हणून सगळ्यांची काळजी घेतात की कोण कोणत्या प्रकारानं भक्ती करतो कोणत्या प्रकारानं श्रवण करतो ऐकतो आणि त्यांच्या अंतकरणामध्ये काय निश्चय आहे हे संतांना दाखवून द्यायचे कारण भक्ती करणाऱ्यामध्ये दांभिकपणा नसावं असं संतांचं मनोगत आहे कारण त्या भक्तीला काही अर्थ नाही भक्ती करू म्हणून काही फळ प्राप्त होणार नाही अनर्थ निवृत्त होणार नाही का महाराज सांगत असतात की परमार्थाला फळ आहे संसाराला फळ नाही का म्हणून संसाराचं फळ अनर्थ आहे परमार्थाचं फल मोक्ष आहे आणि संसाराचं फल अनर्थ आहे आणि तो परमार्थही जर संसाराचं सोंग परमार्थाचं सोंग घेऊन जर करीत असेल तर तो संसारच ठरवतो संसार ठरल्यामुळं त्या करण्याला काही अर्थ राहत नाही म्हणून अनेक प्रकारच्या अभंगावर बऱ्या होतात दांभिकपणाबद्दल तुका म्हणे नको बर पंग देवा एका अभंगावर घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध देवा माझ्या ठिकाणी वरपंग भाव निर्माण होऊ नका स्वच्छ अशा प्रकारची शुद्ध माझी सेवा घ्या पुन्हा एके ठिकाणी महाराज म्हणतात भगवंता तुझं कारणे मेलो चित्ताची कैसी देवा तुझ्याबद्दल मी जिवंत असताना मेल्याबद्दल मेल्यात जमाय निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तैसे माझ्याकडे बुद्धी आहे सकामतेनं ती वापरतो मी निष्काम बुद्धी माझी थांबलेली आहे निष्काम बुद्धी बद्दल तिला चालना देत नाही मी चालना करीत नाही सकामतेकडे ती धावते निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तैसी न चलती हातपाय दृष्टी फिरली कैसी जाणता न देखू गा अक्षर आणि अक्षराशी म्हणून माझी काय दृष्टी फिरली मी अक्षर आणि अक्षर आता या बुद्धीनं ध्यानात ठेवू शकतो अक्षर अक्षर कशाला म्हणावं उत्तम पुरुष कशाला म्हणावं मी ध्यानात ठेवू शकतो कारण बुद्धीनं मला उपजताच बुद्धीमध्ये मला परमात्म्यानं असं ज्ञान दिलेले की ज्या स्वरूप अरूपवान वस्तू आहेत ती मी त्या सहजरित्या त्यांची ओळख आहे मला ते मी ओळखतो मी ती जाणतो त्यांना का न दिसणारा गंध डोळ्यांनी मी दिसणाऱ्या फुला इतका ओळखलाय नाही का आणि कोणत्या प्रकारच्या साधनेला नाही हात न घालता गुरुचं स्तवन न करता गुरुचा आधार न घेता फुलामधला गंध मी ओळखलेला आहे परंतु गंध ज्याला कळतो तो मी ध्यानात घेतला नाही गंध कळत नाही का आत्ता बरं गंध कळतो तर फुला इतकाच कळतो का कवी कळतो हा जेवढं फुल दिसतंय बटन बंद करतात नाही जेवढं फुल दिसतंय ना तितकाच स्पष्ट व्हायलाय गंध न दिसून पण गंध न दिसणारा असला तरी सुद्धा गंध दिसण्याचा डोळा आहे आपल्याकडे तू या डोळ्यासारखा डोळा नाही गंध जास्त झाला जास्त झाले डबल दाब हा काय बघा एकदा दाब दुसरी वेळ दाबले किती जास्त होतात आपल्याला लक्षात होत अंदाज होते त्याचा असं दिवे त्याला जे चार्जिंग करायचंय
त्याला जे चार्जिंग करायचंय कसं करतात ते आपल्याला माहिती नाही. तो आता मुलगा गेलाय. आपल्याकडं डोळा आहे गंध पाहायचा. बिगर डोळ्याचा गंध कसा दिसेल? ज्ञानेंद्रियाने गंध कळतो आपल्याला. ज्ञानेंद्रियाने रसना कळते. ज्ञानेंद्रियाने शब्द कळतो. ज्ञानेंद्रियाने स्पर्श कळतो. हे ज्ञानेंद्रिय सगळे. आणि आपण त्याला वापरतो पण आपण त्याच्याबद्दल नगण्य भूमिका आहे आपल्याबद्दल. कधी वाटलं का आपल्याला ह्या दिसणाऱ्या गंधाचं ज्ञान व्हायले नाही का? इतर देहातल्या तुम्हाला माहिती पण त्यात तसं लक्षात घेता येतं. एकमेकाला पण सांगता येतं. आपल्याला सांगता येतं की बाबा न दिसणारा गंध दिसणाऱ्या मुला इतकाच कळतो. न दिसणारी रसना पण त्याही पदार्थातील चव न दिसणारी आहे डोळ्याने, परंतु ते दिसणाऱ्या पदार्थ इतकीच कळत. न दिसणारा शब्द आहे. आता एकमेकाला शब्द कळायले की नाही? आता दिसायलेत का ते शब्द? दिसत नाही पण कळायलेत ना आपल्याला. नसते शब्द कळाले तर काय काय तुमच्या मनात माझ्या मनात कसं आला असतं? एकमेकाच्या मनात एकमेकाच्या मनात टाकतो की नाही आपण, नाही का? मग ते शब्दाने टाकायचं. शब्द दिसणारे का न दिसणारे? आता न दिसणाऱ्या शब्दाला जो जाणायला लागला तो दिसणारा का न दिसणारा? आणि तो न दिसणारा आहे, न बदलणारा आहे आणि त्रिकाल बाधित पारमार्थिक परमात्मा आहे. तो गंधाला जाणणारा त्रिकाल बाधित आहे, नाही का? तो बालपणात, तरुणपणात, म्हातारपणात, भूत भविष्य वर्तमान काळात त्याचा सारखा असते. अगं भूतकाळात नव्हतं का हे त्याच्यातलं चैतन्य? नव्हतं का? भूतकाळ होऊन गेला आपल्या आईच्या मांडीवरचा, बाबा याच्यातलं चैतन्य नव्हतं का? भूतकाळात होतं, नाही का? आता वर्तमानात काळात येईल, पुढं भविष्य काळात राहणार ते शरीर तरी गेलं. त्रिकाल बाधित कोणी आपला इथं हे चैतन्य त्रिकाल बाधित पारमार्थिक आहे. शुद्ध परमात्मा वस्तू आहे ती, आणि ती वस्तू मी आहे. कुठं कळलं तुम्हाला? असं आपल्याला कुठं कळलं? पण आता भानगड अशी अनाधिकालच्या संस्कारानं विषयावर भाव घेतला, विषयातून सुख घेतलेलं आहे. आणि आणखीन ते विषय आदरष्ट इतकं भयानक आहे की ते आदरष्ट त्या विषयातून भाव घेतच. त्या विषयाची दोन प्रकारची लालच आहे, असाधारण आणि साधारण. विषयाची असाधारण इच्छा दुःखाला कारण आहे, साधारण इच्छा दुःखाला कारण नाही. साधारण इच्छेनं दुःख सुख होतं पण मर्यादित. असाधारण इच्छे जन्म मरणाला कारण आहे. आणि साधारण इच्छा, साधारण संकल्प, असाधारण संकल्प हे संतांकडून समजून घेत जातो. आता ब्रह्मज्ञानी अशा दुःखाची काम केल्यावर त्याला जेवणाची इच्छा नाही होणार का? होणार आहे. आणि आता किती किती असतात नागलं त्यांना आमरस खालेला असतात, काही खालेलं असलं तर त्याला आज खाऊ नाही वाटणार का? त्याची इच्छा नाही होणार का? ही असाधारण इच्छा आहे. त्याला असाधारण पोट भरायची भूक लागलेली आहे, अंगात कपडाच नाही, वाचता व्हायची चांगले कपडे, असाधारण इच्छा आहे. पण या कपड्याला मी सुखी होईल ही साधारण इच्छा आहे. या धनसंचयन घरात साठवल्याने मी सुखी होईल ही साधारण इच्छा आहे. दुःखाला कारण, कारण घरात काही घर भरू शकत नाही आदर्श यावं, आणि घर भरू शकत नाही आणि इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्यानं तुम्ही सुखी होऊ शकत नाही. आपलं कसं वागणं निर्हाज, आपलं कसं वागणं बोलायला तर आपल्याला त्याला हात घालता येतो. आणि भानगड काय झाली पहा, व्यवहारामध्ये सगळे लग्न कार्यामध्ये सभेमध्ये एकमेकांचा गौरव करणं असा सुरूढ पडले. आणि गौरव आपला बी नाही केला जर तर माणसाला वाईट वाटतं ना. आपण गेलो एखाद्याच्या लग्नामध्ये, काहीचा गौरव करू लागले या बसन, काही नंतर नाही चव लागली, आपल्याला वाटतं की नाही यांना विचारलं रूढ पडले. हा, कोणालाच नाही विचारलं नाही कोणालाच बोलणार, तरी पण थांबा वाटत या बसा, कधी आले, पाणी केलंय का, जेवण कधी केलंय, विचारलं की बरं वाटतं की नाही माणसाला. मग ते विचारल्यावर मोठेपणानं गौरव केल्यावर बरं वाटतं माणसाला, सवय झालेली नाही का. आणि अनादर झाल्यावरती बरं वाटत. पण आता जिथं
दवाखान्यामध्ये आमचा आधार आहे का आपला, या कधी आले काय बसा पाणी प्या का जेवते का नाही, आधार आहे का? सवय नाही का आपल्याला? सवय नाही का? आहे. पण कीर्तनात वाटतं महाराजांचा गौरव करावा, आमची स्तुती करावं, दवाखान्यात डॉक्टर गौरव करावं नाही का? म्हणून गौरव नाही केला महाराज ना महाराज ऐकायला शेवटपर्यंत चालले. योग्य तुमचं बंद करा ना. बाकीच्या महाराज लोकांनी सवय लागलेली आहे म्हणून प्रसंग अवघड होत चालले ते. आणि आपल्या स्वरूपाबद्दल किती संत बोलले तर त्या स्वरूपावर आपण आरोप नसतो, कारण आपल्याला थोडं वाटतं आपण दिसणारे पारमार्थिक नाही. म्हणून आता आपल्याला दिसणारे जाणणारी सवय झाली आपल्याला. आपण चैतन्य रूप दिसणारे जाणणारे का न दिसणारे जाणणारे? न दिसणारे जाणणारे पारमार्थिक त्रिकाल बाधित परमात्म स्वरूप याच्यात जाणणं स्वरूप. आणि असं असलेलं स्वरूप आपल्या कोणी ध्यानात आणून दिलं नाही, आणि ते आपण ध्यानात घेतलं की नाही, ते घेतलंय ते आपलं स्वरूप की नाही. आणि पुन्हा आता त्या स्वरूप आता दान एक भक्ती करायला सुरुवात केली, लयच काम केलं काळ. एकतर व्यवहारात आपण नाही समजलं, दांभिक भक्ती लोकांना दाखवा करत्या, लोकांना दाखवायची भक्ती. त्याच्याबद्दल दृष्टांत घेतलाय महाराज. एक बाई वांज तिला कोणी घरात बरं बघत नव्हतं नाही का? खूप प्रयत्न केले त्यांनी, देव धर्म पाहिले, नवसायास केले, दवाखाने बी केले, काहीच फरक पडत. तिला कोण बरं पाहिलं नाही का? कोणीच बरं पाहिलं पण तिला डोकं लावलं आपल्याला बरं पाहत नाही तर येईन आपल्याला हातावर धरावं असं तिनं नाटक केलं. तिनं आपल्या पोटावर घड्या करून पण त्या चिंध्या आणल्या, दाखिलं भाग वर केला जात पण लगवट लागलं, काहीतरी फरक पडलाय. मग आता तिथून पुढे जास्त हवा ओरडली कमी, जास्त ओरडली की पुन्हा तिला काम कमी सांगा नाही का? तिला काय वाटेल त्या खायला, 8 दिवसानं योग आलाय, सगळं तिला आदर देते. पण हे तिची तिलाच माहित होतं काय भानगडी, तिचा तो खरा गर्वहारपणा होता कसा होता हे कोणाला माहित होतं, तिची तिला. पण आहे का भंग अशा प्रकारचा पुढे येणार? वांझेने दाविले गर्भार लक्ष, चिरकुट घालून वाट्याला की कोबऱ्याचा अभंग. आज त्याच क्वालिटीचा अभंग आहे. कोबऱ्यामध्ये चिरकुट घालून वाढविले गर्भार कोभाच्या जनामध्ये म्हणून बाईला दिवस गेले, असं त्या बाईला भासवलं तिनं लोक. आता तुकोबाराने दृष्टांत केलाय आपल्याला, दृष्टांत घेतलाय बाईचा, पण सिद्धांत काय? सिद्धांत आपल्याला आपण दांभिकपणा दाखवले महाराज बद्दल, ऐकणाऱ्याबद्दल, भक्तीबद्दल. का खरं परमात्मा स्वरूप आहोत आपण आपल्या लक्षात आलंय का? परमात्म्याचं खरं भजन करायला आपण लोकांच्या ह्याच्यात करायलो, काय दाखवायला ते आपल्याला नक्की माहिती, एकमेकाला नाही माहिती. ज्याची त्याला माहिती, त्या माहितीप्रमाणे तसा निश्चय झाला का नाही आपला हे कोणाला माहिती? आपल्याला ज्याची त्याला माहिती नाही का? म्हणून पण आता आपल्याला जर लोक मानू लागले बरं वाटतं की नाही? आपला दांभिक भक्तपणा असून सुद्धा बरं वाटतं ते लोकांना मानून. आणि दांभिक भक्त असून जर लोकांना ओळखीलं की याचं दांभिक आहे तरी ते राग येईल आपल्याला. आपल्याला दांभिकपणा दाखवून खरा भक्तपणा दाखवायचा, खरा भक्तपणा अनुभवात आणायचा, अनुभवात आणायचा. आणि अनुभवात आणल्यावर तर खरंच भक्त असताना अनुभवात आणल्यावर लोकांना त्याला नाव बी ठेवलं तर त्याला त्याचं काही वाटणार, लोकांचा स्वभाव तसा आहे. अशा स्थितीवर आपण यावं अशी संतांची इच्छा आहे. करायची घड्या तुम्हाला कोणी नाव बी ठेवलं तर तुम्हाला वाट नाही ते खरंय म्हणून. एक दृष्टांत आहे, निवडणुकीला एक माणूस भरायला, त्याच्या विरोधातला माणूस सभा करू लागला ना,
तर त्या विरोधातल्या माणसाला काही बी एकाचे दोन सांगू लागला लोकांनी सभामध्ये सांगू लागला. तर त्याचा माणूस एक दिवस याच्या सभेला आला, याचं भाषण ऐकलं. म्हणलं महाराज तुम्ही सभा घ्यायला, सभा घ्यायला तुमच्या विरोधात, पण ते तुमच्याबद्दल काही सांगायला. ते म्हणला बरं झालं काही सांगायला ना, खरं तर सांगत नाही ना. तो काय म्हणला, चांगले काही सांगायला खरं तर सांगत नाही ना, चांगलंय आपल्याकडे, कारण काही सांगावं पण खरं सांगू नाही का. म्हणून तसं आहे, काही सांगायला आपल्याला राग यायला पाहिजे का. ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मरूप भावी आपण सवय झालेली आपल्याला सुद्धा लोकांच्या वाणी स्तुती ऐकावं अशी सवय झालेली आहे. तुमचं कीर्तन खूपच चांगलं झालं म्हणजे पण महाराजांना नाही आवडणार, तुमचं जमलंच नाही म्हणजे सगळ्या कीर्तनात पडलं म्हणजे कोणाला मन वाटत. पण गुरुजींचं एक वाक्य पाहिलं असेल की कीर्तन कोणीही चांगलं झालं म्हणून नाही ते कीर्तन चांगलं असतं. कारण आताचे हल्लीचे कीर्तनकार ऐकणार नाहीत का, ते सगळे ऐकणार काही चिंतनीय माणसं नाही, तर त्यांना मुक्तीची इच्छा आहे, त्यांना मनोरंजनाची इच्छा आहे, पैसा घेण्यात का ते महाराज. म्हणून त्यांनी कीर्तन चांगलं झालं. फार थोड्या लोकांनी म्हणावं कीर्तन चांगलं झालं. चिंतन ऐकणारे फार थोडे असतील, कीर्तन ऐकणारे फार थोडे असतील. कीर्तनामध्ये काय महाराज जेवणाच्या पंक्तीसारखं थोडंच, जेवणाच्या पंक्तीमध्ये एक सगळेच जेवायला बसतात, सगळ्यांचेच पोट भरतात. कीर्तनात तसं नाही. कीर्तनाला काहीला थोडं कळतं, काहीला जास्त कळतं, काहीला भरपूर कळतं, काहीला कळत इतके प्रकार ते जेवणासारखे का पंक्तीसारखं नाही. आता आपल्याला लक्ष करून देवाकडून तुमच्याकडे लक्ष ठेवा, तुमच्याकडे लक्ष ठेवा. देव काय आहे जाणून घ्या. देव मूर्ती रूपाला नाही, आपण शरीर रूपा नाही. देव हे आहे परमात्मा रूपाने, आपण आत्मा आणि आत्मा आणि परमात्मा एक आहे ते ध्यानात घेणं म्हणजे भक्ती. भक्तीचं स्वरूप आहे तो काहीच एकपणा समजणं, करायला मी करायचो नाही का, अशी जर आपली भूमिका असेल तरी आपल्याला कधी साध्य होईल. तर ह्या गोष्टी अनुभवात यायच्या नाही. रामासाहेब तुमचा माईक बंद करा ना. अशी ती जाय लाईट आहे आता त्याच्यावरून बल्ब चालू आहे, चालू बल्बात बी वीज दाखवता येत नाही, बल्ब बंद करून वीज बल्बापासून बाजूला काढून कशी दाखवता येईल. तसं आपलं स्वरूप आपल्याला चैतन्य बाजूला करून कसं दाखवता येईल, चांगलेपणावरून दाखवता येईल की चैतन्य आहे, प्रकाशावरून दाखवता येईल की विद्युत आहे. म्हणून त्याचा प्रत्यक्ष वेगळा म्हणून अनुभव येणार नाही, पण प्रत्यक्ष वेगळा आहे असं निश्चय करता येईल ना. निश्चय करता येत नाही का अनुभवायला, निश्चय करता येतो अनुभवा नाही ना. स्वसंवेद्य म्हणतात का, कशी आहे काही स्वसंवेद्य म्हणजे जाणणं स्वरूप येते आपल्याशी. जाणणं स्वरूप येतात. जाणण्याचा व्यवहार व्हायला हा दोघांमध्ये अंतकरण आणि जीव. अंतकरण म्हणा चैतन्य म्हणा, हे दोघांच्या योगानं जाणणेपणा पाहिजे. तसं आता लाईन आहे, बल्बाच्या लाईनच्या योगानं उजेड व्हायला का नाही. लाईन जर असते नुसतं बल्ब नसता उजेड झाला असता का. तसं आपलं चैतन्य जीव असताना अंतकरण जर नसतं हा जाणण्याचा व्यवहार झाला नसता. आता जाणण्याचा व्यवहार व्हायला काय अंतकरणाचा, पण जाणायला मात्र आपणच जाणते येतात. असे जाणते आपण असं नाही, असे जाणते आपण वर्ण आश्रमी नाही, असे जाणते आपण इंद्रियवाले नाही का, इंद्रिय नाहीत अशी जाणते आपण, श्वास नाही, इंद्रिय वाले आहोत, प्राण वाले आहोत, वाले आहोत, पण शरीर इंद्रिय प्राण हे आपण नाही. असं आपल्या स्वतः सुद्धा ध्यानात घेता येईल. आणि असं सुद्धा ध्यानात घेऊन कोणाला दाखवायचं नसतं. आपल्या अनुभूती जाऊन त्या स्वरूपावर आपल्याला राहता आलं पाहिजे. लोकांना दाखवून का न दाखवून न दाखवून, पण आता सहजच लोकांना चिंतनाला आलेलो आहेत आपण, स्वरूपाला वारकरी झालो, या वेशातून लोकांना दिसतो, पण निश्चय तसं आहे का हे तुकोबारायला आपले लक्ष पाडून द्यायचे.
की आपण जसा सोंग घेते तसा निश्चय आहे का एका प्रकारची आपली सोंगाची स्थिती आणि एका प्रकारचा निश्चय जर आपला साध्या माणसासारखा असेल शेतातल्या ढोबळ बुद्धी सारखा तर मग आपल्या ह्या परमार्थाचा काय त्याचा उपयोग व्हायला आपल्याला आपल्या परमार्थाचा आपला उपयोग व्हावा आणि आपलं जाणणारं स्वरूप जे आहे ना दिसणार ते दिव्य परमात्मा रूप आहे आणि ते शेवटच्या श्वासाला परमात्मा रूप झालं पाहिजे. शेवटचा श्वास संपला की तो श्वास खोटा आहे, शरीर खोट आहे, अंतःकरण खोट आहे, आलेली अनुभूती खरी आहे असं नाही म्हटलं पाहिजे. खोटी आहे आणि मी खरा आहे. तो खरा असलेला मी व्यापक आहे. कसा आहे मी इतका शरीरापुरता असतो तर मग मला शरीरातून ब्रह्म्यात जावं लागलं असतं. पण आताच मी व्यापक कारण या सगळ्यात जे जाणणं आहे ते जाणणं माझं जाणणं एक सगळ्यामध्ये जाणणं नाही का ना सगळ्या माणसामध्येच एक 184 किलोमध्ये जाणणं आहे 184 नाही का एकाच बलपात नाही का सगळ्या तालुक्यात गावात नाही कुठली बी लाईन एकच आहे की नाही तसं कुठलं बी जाणणं माझं स्वरूप वाटलं पाहिजे म्हणून त्याला तसं स्वरूप जर वाटलं शरीर तसं नाही शरीर इथं आहे तर घरी नाही पण घरी सुद्धा जाणणं आहे आता घरातल्या शरीरातून आपल्या घरातल्या शरीरातून घरातलं जाणणं सुरू आहे की नाही परदेशातल्या शरीरातून परदेशातलं जाणणं सुरू आहे की नाही आणि ते जाणणं कोणाचं रूप आहे आपलं रूप आहे ते आहे ना अक्कल आपल्याला परदेशातल्या बल्बातली देईल आणि आपल्या बल्बातली देईल कशी एकच नाही का बल्ब असतील अनेक कंपनीची पण दोन्हीतली लाईन येते ना तसं अनेक शरीरातून जाणणं माझं आहे ना म्हणून तर त्याला व्यापक म्हणायचं नाही का आता अमेरिकेमधलं जाणणं ते आपलं स्वरूप आहे आता अमेरिकेचं ज्ञान नाही का आपल्याला पण इथून अमेरिकेचं ज्ञान असू शकतं की अमेरिकेमध्ये 5 भूताशिवाय काय दुसरं 5 भूताचे पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश अमेरिकेमध्ये हेच आहे आणि अमेरिकेमध्ये ना आपली भूमी एकच आहे माझा खंड आहे का अमेरिकेमधला वारा ना आपला वारा एक अमेरिकेपर्यंत पाणी आपलं एक वारा एक पृथ्वी एक आणि सूर्य एक कमाले अमेरिकेवाल्याचा सूर्य काय कोणता आहे एकच आहे की नाही सगळं व्यापक पंचभूत जर व्यापक तिला प्राप्त झाले तर आपण जर जाणणारे याच्यात ते तर आपण प्रत्येक अंतकरण आवश्यक वेगळं वेगळं असल्यामुळं पाण्या वेगळ्या वेगळ्या वाटत असत्यात वाटत नसत्यात पण वाटत असत्यात वाटत जरी करायला काय हरकत आहे म्हणून आपल्याला आपण व्यापक आहोत परिच्छिन्न नाहीत आपण देह परिच्छिन्न आहे पण मी व्यापक आहे आणि आत्मभिन्न जे खरं नाही नसल्यामुळं अन्य अभावी नाही माझा अत्यंत अभावी नाही प्राक अभाव सुद्धा नाही मला प्रध्वंस अभाव नाही असं आपलं स्वरूप आहे आणि ते स्वरूप आपल्या चांगलं ध्यानात घ्यायचंय तसा निश्चय करायचा दांभिकपणा दाखवायचा लोकांना आज फसायले का आपण फसल्या जाऊ आपण कारण 84 ला जावं लागेल आपल्याला आपण लोकांना फसवायलो की नाही लोकांना फसवायलो का आपण फसवायलो आपण लोकांना तर फसवायला लागलो पण आपण सुद्धा फसायलो लोक फसले तर हरकत नाही आपल्याला लोकांनी साधक नाही म्हणते तरी चालत पण आपण साधक व्हायला पाहिजे लोक फसले का आपण लोक फसले तर आपण नाही फसवा नाही का आणि जर आपला दांभिकपणानं असणारा व्यवहार असला तर आपणही फसतो लोक आपलं पाहायचं असलं तर खरा जर आपला धर्मात्म ओळखण्याचा भक्तपणा जर दाखवला तर आपण लोकांनी ओळखले तर लोकांचा फायदा नाही ओळखले तर आपला तो नक्कीच फायदा असा दांभिकपणा दाखवू नका खरं लक्षात घ्या तुमचा खरा निश्चय दाखवू नका त्या बाईनं तसं दाखवलं कुठं तसं तुम्ही खरे दिव्य चैतन्य आहात असं ध्यानात आलं का तुमच्या हा खरा गरुब नाही का दाखवायले भक्तासारखं का समजून घ्यायला भक्तासारखं समजून घ्या समजून घेऊन दाखवा समजून घेता दाखवायची गरजच
पण दाखिलं मी जरी तुम्ही तरी खरंच घेतल्यावर दाखिलं तर तुम्ही तयार होते ना त्याच्यानं याला हात लावायची. लावायची गरज नाही. तुमच्या भक्तपणा उतरून दुसऱ्यात उतरायचं आहे ना आपल्याला. ना आपण भक्त न समजून दुसऱ्यात उतरत का भक्तपणा नाही ना. त्या उतराय करता दाखवायचा, त्याच्यात दाखवायचा आपल्याला मोठं म्हणायला दाखवायचा का नाही. कारण महाराज सांगतात तुम्ही अगोदर ध्यानात घ्या मग यायचं ध्यानात आणून द्या. त्याच्या ध्यानात आणून देणं म्हणजे काय दाखवणं थोडंच आहे नाही का. म्हणून खरं स्वरूप ध्यानात घ्या, खरं स्वरूप लक्षात आणून द्या. भीतीचा परमार्थ करू नका असं आपल्याला जाग करतात ते. नाही तर कोणाला वेळ लागेल का आपला भक्तपणा दाखविलेलं लोकांना उलट लोक शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हात जोडतील, पाया पडतील नाही का. नाही करणार का मग तितक्यानं आपली पुढची स्थिती भेटल नाही भेटणार. पण तो कुमारायला आपल्याला दृष्टांत दिलाय वापरला. चिरगोट घालून वाढविले गर्भार बोभाय मध्ये नदिकेची डोळे दाखवी प्रकार दुधस्थनी पोर पोटी नाही दाखवू लागली. स्तनामध्ये दूध नाही आणि पोटामध्ये मुलगा म्हणून दाखवलं अंतःकरणामध्ये परमात्म्याबद्दल मी माणूस हे बदलत तर निश्चय असत आणि मी परमात्मा आहे असा तर निश्चित असत. लोकांना दाखवणंच आहे की नाही, दाखवणं. म्हणून लोकांना दाखवू नका. लोकांना दाखवायला जर सुरुवात केली आपण तर लोकांच्या मान्यतेतून आनंद होईल आणि आपण खरं जर भूमिका ओळखली तर आपल्याला खरा आनंद होईल, आपलाच आनंद होईल. आणि झालाय संतांना, होत असतो संतांना. काय म्हणतात महाराज, ते म्हणतात ऐसे कैसी आणि भेटत ते साधू ज्यांचा अतर्क तर्क विना बोधू ज्यांचा निज आनंदी आनंद. निज म्हणजे आपलं स्वरूप. निज म्हणजे काय, निज स्वरूप, निज रूप दाखवावं. निज म्हणजे स्वतःच स्वरूप. म्हणजे ज्यांचा निज आनंदी आनंद ते मीच आनंद रूप आहे अशा आनंदानं आनंदित होतात. म्हणजे मीच आनंद रूप आहे अशा निश्चयाला दुसऱ्याला जवळ करायची गरज. आपल्याला आनंद व्यक्त व्हायला दुसऱ्याला पण जवळ घ्यावा लागतो. भूक लागलेली आहे, भूकाचा आनंद घ्यायचा आता तर अन्न जवळ घ्यावा लागत. अन्न जवळ घेतल्यावर भूक निवृत्त होईल का. 5 विषय आहेत, 5 विषयामध्ये 4 विषयाची गरज नाही आनंद करतात. शब्द, स्पर्श, रूप, गंध हे नसले तरी जगतात. पण रसना मात्र नसली दखल. आपल्याला रोज सुगंधित पदार्थ नाही भेटले तरी दखल ना आपलं. रोज चांगलं ऐकायला नाही भेटलं तरी दखल काय दखल. चांगलं तुमचा मनमोहक ऐकायला नाही भेटलं तरी हे नाही. काही या बसा आदरानं सगळीकडं हे जर तुम्हाला भेटलं आणि नाही भेटलं तरी तुम्हाला याच्यावर काय अडचण येणार. मनमोहक व्यवहारात पारमार्थिक रूपवान चांगलं सगळं तुम्हाला आवडलं पण ते नाही भेटलं तरी जगत. पण फक्त रसना मात्र नाही भेटली जवळ. रसनेचा विषय लागतोच खायला. तुकाराय म्हटला तुका म्हणे चालला संन्यासी तरी 2 प्रहारात तोंड वाचला. संन्याशात खायला लागत नाही का. म्हणजे खायचा विषय टाळता येतो का, बाकीचा कोणताही विषय टाळता येईल. तो खायचा विषय आनंद करता खायचा, खाण्याकरता खायचा का आपलं जगण्याकरता खायचा का खाण्याकरता म्हणजे आनंद करता खायचा, जगण्याकरता खायचा. जगण्याकरता खायचा आहे तो आपला बाजूला करता येत नाही. बाजूला करता येत. तो बी आनंद करता जवळ केला तर तो बी धोक्याचा आहे. लोक अन्नाला आनंद करता जवळ करायचं विकत पदार्थ खायचं. पुन्हा लोकांच्या नावानं मुंबई काय महागाई झाली, काय महागाई. महाराज म्हणतात अरे गुटखा 5,000 रुपये किलो पडायला. 10 रुपयाला किती पुडी दिली. 5,000 रुपये किलो आहे गुटखा. आणि काजू बदाम 800 रुपये किलो आहे. किती 800 रुपये किलो नाही का. दूध 50 रुपये लिटर आहे. दारू 500 रुपये लिटर. या तंबाखू 200 रुपये किलो आहे.
₹2000 किलो पडते चांगली दर्जा. सिगरेट किलो जर भरती वाजलं तर ₹4000 किलो आहे सिगरेट. ठीक आहे, कोणतं बरं राहील? गावरान तूप जर खायला गेलं तर ₹700 लिटर आहे. गावरान तूप. आणि हे मध्ये काही काही इतके महाग आहे, 7,000-7,000 रुपये लिटर पडतात ते. हा, रेड व्हाईट 10,000 एक बाटली पावशेर. साईज 24,000. हा, या काय पदार्थ आहे पुरामध्ये लय महागाई वाढली. दुधातून का तुपातून वाढली का काजू बदाम बदामूनच वाढली नाही का? काय महाग झाले ते पदार्थ नाही का? अशी स्थिती आरडाओरडा त्याचा आहे. म्हणून नुसता आरडाओरडा आहे भक्तीचा, नाहीतर तुम्हाला आनंदाला तुम्ही आनंद रूप आहे. ज्यांचा निज आनंदी आनंद, ज्यांचा परमानंदी उदबधू परमानंदाचा उदो उदो करतात ते कोणाचं बी नाही करीत. परमानंदाचा ज्यांचा परमानंदी आनंद ऐसे कैसी आणि भेट तिथे साधू भाव सर्व काल कपळ बंधू असे सर्व भेटायचे. भाव इथे बोलतात ती खरं बोलतात आणि आपल्या कल्याणाचं. आपल्या जवळचे माणसं खरं बी बोलत नाही तर आपल्या कल्याणाचं बी. शेजेची कामी खरं बोलते की कल्याणाचं आहे आपल्या. तर आपण तिच्या कल्याणाचं बोलायलो का खरं बोलायलो? आपल्या बोलण्यात बायकोचं कल्याण आहे का? नाही. मुलाचं बी कल्याण आहे आपल्या बोलण्यामध्ये. लक्षात घ्या, आपण ते मुलाचं त्याला शिकवायलो, क्लासवर अधिकारी करायलो तर त्याच्या कल्याण नाही त्याचं नाही का? त्याला बोलणं चालणं ते कल्याणाचं आहे का? संतांचं बोलणं कोणाचं कल्याण होणार नाही, त्यानं सगळ्यांचं कल्याण होत. आणि त्या शब्दावर भाव ठेवणं कोण ठेवू शकते? कारण त्याला ते पटलं असेल आणि त्या भाव ठेवलं की त्याचं काम झालं. भाव सर्व कारण कुळबंधू सदा समबुद्धी नास्तिके भेदू. त्यांच्या शब्दावर भरोसा ठेवला की ते म्हणतात सगळ्यामध्ये परमात्मा आहे, तू आहेस नाही का? काय म्हणतात तुकोबर आहे, सगळ्यात परमात्मा चैतन्य तुम्ही तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आहेसे. अशी व्यापकतेच्या बुद्धीला आपण कधी सामोरं जाऊ. म्हणून काय म्हणतात तुकोबर आहे, सदा समबुद्धी नास्तिके भेदू भूत कृपा. सगळ्या भूतावर कृपा करायची. मोडी द्वेष कंधू नाही का? पहा, सदा भूत कृपा मोडी द्वेषे कंधू शत्रु मित्र पुत्र सम करी बंधुरे भाव सर्व कारण कुळ बंधू. फक्त तुमच्या भावावर आहे. तुम्ही तुम्हाला दिव्य चैतन्य रूपानं ओळखील की काय दिव्य चैतन्य. तुम्ही दिव्य चैतन्य. त्या दोन चैतन्यात दोन पण नाही, एक पण आहे. फक्त शरीर नांतकरण दोन असल्यामुळे दोन माट आहे. काय फरक नाही ह्या बालपातून त्या बालपात. फक्त बल पण होल्डर वेगळे वेगळे का लाईट वेगळी वेगळी. लाईन ही नाही तिथून आले सगळ्या चैतन्य. काही म्हणाले आम्ही बाय आहेत, काही म्हणले आम्ही माणसं आहेत, काही म्हणले आम्ही विधवा आहेत, काही म्हणतात आम्ही सौभाग्यवत, काही म्हणतात आम्ही गरीब आहेत, काही म्हणतात आम्ही श्रीमंत आहेत, काही म्हणतात आम्ही पोरी आहेत, काही म्हणतात आम्ही म्हातारी आहेत, काही म्हणतात आम्ही नवकारणी आहेत. तुम्ही पण बोलायले गेलो बोलायला स्वरूपातून बोलायला काय रोग आला का? त्याने तू थोडशी नारायण नाशिक पण भवर तुम्हाला एवढी मोठी बुद्धी दिली ना. नाही पण व्यवहारात मग कसं बोलावं? व्यवहारात असं बोलावं पण असं समजू नाही ना. असं बोलू नाही का समजू नाही? समजू का असं समजल्यानं घोटाळा बोलल्यानं नाही. व्यवहारात असं बोलावं लागेल, समजल्यानं घोटाळा व्हायला लागेल. समज नीट करून घ्या. तो समज नीट करून संतांच्या संगतीमध्ये आणखी त्वरित त्याला उशीरच नाही. पण जर आपण संतांच्या बोलण्याचा उपयोग जर गैरउपयोग करीत असतो, दांभिकपणा दाखवित असतो, भक्तपणा दाखवित असतो, आपल्या व्यवहारातल्या कल्याणाकरता जर करीत असतो तर मात्र त्याच्यात लोकांचा बी फायदा नाही आणि आपला
झाला इतका तितका लोकांचा तरी होईल चांगले निर्मळ चित्ताचे असले तर त्या शब्दानं त्याचं तरी काम होईल ना आपल्याला 84 जाऊ माझा 84 टाळायची म्हणल्यावर दांभिकतेचं भजन आपल्याला करणं बंद करावं लागेल खरं भजन करावं लागेल खऱ्या भजनानं खरं स्वरूप आपल्या ध्यानात घ्यावं लागेल पण तुकोबारायला सांगितलं आपल्याला बाबा असं करू नका कसं त्या बाई सांगते तिने दाखवलंय आपल्याला गरोदर असल्याचं दाखवलंय ती बरोबर दाखवायला गरोदरपणा काय आहे आता भक्तपणा दाखवायला काय आहे तुम्ही भक्त आपण दाखवू नका दाखवण्यात तुमचं नुकसान आहे द्यायचं आता या बाईचं नुकसान आहे दाखवण्यात घरातल्या लोकांचं बाईचं नुकसान उद्या हे उघडं पडल्यावर तिला कोण नीट पाहिजे बरं पाहिजे नाही का काय होईल तिला ती काय त्या याची आई थोडीच आहे कोणाची बैराम दादाची गर्भ पळून गेला पुन्हा गर्भ अचानक आला गारवळून गेली कस काय गर्भ आहे काय भानगडे असं काही झालंय का नाही म्हणून असं नाही झालं म्हणून आपल्याला तसं होऊ नाही आणि त्या बाईचं दृष्टांत आहे पण आपल्याला शेवटीला काय माहिती नियम न्यायला येईल आपल्याला नियम काय भीड पाहिजे नियम चालतंय काय तो नाटक केलं परमात्मा आहे म्हणला असं हे म्हणला नाही का नियम जास्त त्रास करील का म्हणजे एवढं काम केलं ते बरं केलं नाही का म्हणून बाबा अशा स्थितीची भक्ती सौदोतीची करू नका असं आपल्या तुकोबारायांचं सांगणं आहे महाराज वाईट गोष्टच्या सांगण्यामध्ये त्यांच्या बदल सांगण्यामध्ये आणि जसं ते कारागीर लोक पायापासून घडून दार हातून पाय मूर्तीचे करतात आपल्याला किती प्रकारचा बोध करून शब्द घडवता घडल्या गेलो तर बरं आहे दगड काय खोळे दगड आला पोटाशी माईक बंद करा माईक संत काय सांगून गेले काय सांगतात ज्ञानोबराय काय सांगतात मनोबरायनाथ महाराजांनी काय सांगितले की तुम्हाला त्यांनी सांगितलं देवाचं भजन करा देवाचं भजन केल्यावर प्रसिद्ध होईल आणि मग तुम्ही आपण कोण आहे ते आपल्याला ओळखू येईल कारण आपण शरीर तर नाही शरीर तर रोज बदलायला लागलं आणि मी तर तोच आहे लग्नातलाच नाही का मी आता हळद लावली कळती ना आपल्याला हळदीचं शरीर राहिलं का आणि हळद माहीत आहे त्याला तो राहिला का नाही अजून तसाच हळद लावलेली ज्याला माहित आहे तो अजून आहे उगाच त्याला आठवणी का तवाची हळद लावली तवाची आठवणीवालाच आहे फक्त कथावाचा श्वास आहे कथावाचे इंद्रिय कथावाचं शरीर आहे कथावाचं मन आहे मन वेगळंच होतं त्यावेळेस आता तसं मन राहिलं का नाही आता मनाची काय उमेद आहे त्यावेळेला काय उमेद होती म्हणजे मन बी बदलून गेलं शरीर बी बदलून गेलं तवाचं बरोबर देवाचं श्वास बी बदलले इंद्रिय बी बदलले पण त्याच्यातलं जाणलेपणा चैतन्यपणा म्हणा जीवपणा तसा म्हणून तो शरीर नाही आणि शरीर असं बदलत ते मरून जाणार आणि आपला जीव त्यानं जीवपणा संतांच्या संगतीत आपला जर नाही ध्यानात घेतला तो 84 ला जाणार शरीर जाईल पासून माझ्याकडे येऊ जाईल लक्ष 84 म्हणजे कोणी पाहिले तुझ्या माहिती पोटात कस का आला आईच्या पोटात खाणे का आणि जर खाण असायली तर मग काही बायाला बंदेत्व आलेले बाळपण आलेले सगळ्याच बायाच्या पोटातून काऊन लेकर येत नाही सगळ्याच बायाच्या पोटात ते मनासारखे काऊन निघत नाही आपल्या मनासारखं तयार करता येतं का 84 आलेले आहेत वासनेप्रमाणे आणि आपल्या लेकरांचे काय आपण शरीर घडील का सांगा ना कोणाच्या मायबापाने कोणतं लेकरू घडवलंय बरं लेकर त्याने घडीली का स्वतः नाही बरं आपोआप झाले का आले ना बाबा किती सुंदर देह केलाय देवाला दिला देव दिला देव भजना म्हणतात पण तुम्ही म्हणतात कोणी पाहिलं हे कोणी पाहिलंय हे घडलेलं कोणी पाहिलंय कुंभारानं गाडगं घडलेलं दिसलं आपल्याला ते आईच्या पोटात घडलेलं कोणी पाहिलं आपोआप झालं का
काम माय बापानं केलं, आईनं तयार केलं का बापानं? आपोआप झालं नाही. ठीक आहे, कोणीतरी करणारा आहे, तो 84 कडून त्याची सोय लावून देतो. प्रत्येक देवाला इतकं काम आहे महाराज, त्याला श्वास घ्यायला वेळ नाही हो. कारण सगळं निवेदन मागच्या जन्मात पुन्हा तुमचा रेकॉर्ड पाहिजे, तुम्हाला कशी बायको भेटली पाहिजे, कशी पुरा येणार आहे, सगळं सगळं त्यानं तयार केलं असतं आधी. आपल्याला उगं वाटतं आम्ही जमिली, त्याला वाटतं त्याही जमिली, नाहीतर 2-3 गोष्टी कोणाच्या दिल्या कळत नाही, नाही का? सांगा, भेटलेली सून, भेटलेला जावाई आणि नारळ वगैरे घेतलेलं कसं निघत सांगता येतं का? गज खळखळ पाणी त्याच्यामध्ये, पण ढवळं पाणी आहे का गाळ पाणी आहे कळत का? मस्त नाही माणूस पाणी बरोबर म्हणजे पावलं देवाला पाव, अशी पावलेली भेटली तर काय भेटल्यात ना काही काही जावई भेटतात तसे काही काहीला. इतकी भयानक परिस्थिती ठरलेलं एक आपत्तीनं झालं तसं पाहायला तर नितळ करून पाहिलंय सगळं, पण ते जसं व्हायचं तसंच झाले ठरलेलं असतं मागच्या आदर्शानुसार. आणि ते आदर्श जर आपल्याला बदलायचं असेल तर काय नाही देवाचं भजन करायचं. असलेली परिस्थिती पुढे जरी आली तरी मी कोण आहे असं लक्षात येईल, आणि मी कोण आहे असं कळालं आपल्याला, झालं काम. देह खोटे, सुना खोटे, नातवंड खोटे, शरीरच खोट आहे आपलं. चांगलं आपल्याला सोडून सोडून रोजचे रोज नाही का, शरीर चाललं ना सोडून, तुम्हाला सोडून गेले की नाही चांगले डोळे? चांगले डोळे गेले सोडून तुम्हाला, चांगले दात गेले. आता काल बसलेले हे का तुमचे दात आहेत का? नाही का? अरे पहिल्या दाताचं तुमचं काय नातं होत नाही का? गेले सोडून सोडून. लेकर बाळ तुमचे आहेत का? आणि दात आपले नाहीत म्हणा, लेकर बाळ पलीकडे येत नाही का? म्हणून कोण आहे तुम्हाला इथं आज तुमच्या घरात? तुम्ही ज्या घरात संध्याकाळी झोपायला सगळ्या माणसं आहेत त्या घरात तुमचं कोण आहे? कोणी नाही. झोपीत करू शकता तुम्ही सगळ्या घरात असून का नसून, असून कधी जाईल श्वास काही सांगता येत नाही, आणि कधी त्याच्या देखत श्वास चालला तर ते काही करीत नाही, काय करता येत नाही का? शेतीची कामीन दूर आहे महाराज, सोडविना राजा देशी तो धरी, अनेक स्वैरी भली भली, सोडविना बंधू पाठीची बहीण, नाही का? अशी स्थिती आपल्याला म्हणून कसं कर्मायला त्या घरात आपल्याला. आणि उद्या ह्या वेळेला शरीर हे जळून जाऊ शकतं. आजच्या 24 तासात उद्याचं काय मिळणार आहे, त्या टायमाला उद्या याचं काय होईल नाही का? ते त्यांचं ते रामजी नाही का कडी, ते लग्नाला गेले, ते म्हणलं दुपारा आम्ही जेवलो, ते वर बाप काय नाही गप्पा मारल्या 11 वाजता जेवलो, आणि लग्न लागल्यावर ते लागलं मला पाठीत गायली आणि छातीत बसून लगेच फोन केले, म्हणले ध्यान द्यायला दवाखान्यात. दवाखाना म्हणले 5-7 किलोमीटर, 4 किलोमीटरच जीव गेला. काही न दुखलेला माणूस लागलं ते घरी आम्ही निरमनाला एकत्र भर मानता म्हणता सांगतात तरी भजन करणं देवाचं नाही का? म्हणून काय भानगडे, कोण आहे तुम्हाला, आपल्याला कोण आधार आहे? आणि तरी मी देवाचं नाव सुद्धा घेणार, भजन करणार नाही का? काय दम आहे ऐशियांच्या पोटी, येईल शेवटी कोण कामा. रोज देवाचं भजन करीत जाता, देह त्याला नंतर करीत जाता. ज्ञानोबा ऐकलं म्हणतात हरिपाठामध्ये, हरिशीन बदसी कोण्या गुणी, सायासे करीसी प्रपंच दिन निशी, रात्र दिवस करायला प्रपंच. हरिशीन बदसी कोण्या गुणी, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, कुठतील धरणे प्रपंचाचे, डोक्यात प्रपंच धरण पार घेऊन बसलेला आहे, त्याचं धरण पार उठून जाईल. माहितीये का? आपल्या आपण इकडं देवीकडे धरण पार न घेतो, प्रपंचानं अल्पमच्या दारात बसलेला आहे. पण प्रपंच दिसत नाही, तो त्या प्रपंचानं खाल्लंय तुम्हाला. आणि ह्या कोणीकडे निघल्या आईकड, म्हणजे आम्ही नवरोज इथंच येतो, कुठं देवी पैसे नाही का? आता ते धरण पारणं प्रपंचाचं उठवावा का देवी पैसे जाऊन बसावं? देवी तरी काय करणार त्याला मागितल्यावर? देवी सुद्धा मोक्ष मागितल्यावर देऊ शकते, काही खोटी नाही.
नाथ महाराजांनी तिचं वर्णन केले त्या देवीचं. अनादि निर्गुण प्रकृती भवानी मोह रूपी महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया घाणती भक्ता लागी तू पावशी निर्माणी आईचा जोगवा जोगवा माग अशा आईचा जोगवा माग मी काय करीन द्वैत सारून माळ मी घालीन द्वैत अजिबात बाजूला सारीन द्वैत आहे पण खरं नाही आणि अद्वैत सगळ्यात एक वस्तू आहे द्वैत सारून माळ मी घाली हाती गोधाचा झेंडा मी घेईन आता कोणता झेंडा घेईन गोध होती भेद रहित वारीसी जाई भेद करीत कवारी आणि ते तर इथं तर काय चाललं आपलं करीत नाही का म्हणून अशी स्थिती काय करीत ती जगदंबा जर तिला व्यवस्थित मागितलं तर देऊ शकते काहीची काही जर मागू लागल्या तर कसं तिला देता येईल अशी स्थिती आपल्याला आपल्या भक्तीच्या चुकीच्या प्रकारानं असं आपल्या समोर येते सगळेजण भक्ती करतात तुकोबाऱ्याकडे दांभिक भक्ती करणारा बद्दल बोलतात चिरगुट घालून वाढविले पूत आणि गर्भार गोभार जनामध्ये त्याचे बालाळ दाखविला प्रकार दूध स्थली पोरपोटी नाही शेवटी म्हणतात तुका म्हणे लाज घरे तोची खरी तुका म्हणे वाज तेची खरी तुका म्हणे ती वाज तेची खरी ती दुसरी जनामध्ये म्हणतात शेवटी शेवटी ती वाज म्हणजे वाजच आहे तुका म्हणे वाज आणती खरी आणि ती वाज खरी शेवटी काही जरी सोन केलं तर कशी आहे ती वाजच आहे तसं तुम्ही काही जरी सोन केलं भक्तीचं तो वाज बघते कधी अकरा बाळावाला आहे वा अशा बांध भक्त्याला काय करावं आणि घरात बांध बैल असेल तर ती त्यासोबत काय कर आपल्याला सुद्धा नाही का भक्ती ज्ञान वैराग्य हे जे करत आपल्या आनंदात पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येत स्थिर केली जी आज फळ होती सिद्धी आणलेला मी भक्तीला म्हणून आलो या देशात लेकर जर आपल्याला झाले तयार आपल्याला चिरकाल या लेकराचा आनंद आधार मिळत वैराग्याचा विवेकाचा नाही का धर्माचा आधार मिळेल त्याच्या लेकरावर माय बाप जसे स्वस्थ जीवन जगतात आपलं जीवन जगता येईल असं आपला दर्जेदार जीवन जगण्याकरता अनेक प्रकारच्या अभंगामधून बोध करतात जाग करतात त्यांचा बोध ऐकला पाहिजे जाग झालं पाहिजे किती काळ आपल्याला राहता येईल काही सांगता येत नाही प्राय 50 वर्ष राहिले ज्ञानोबराय 22 वर्ष राहिले 22 वर्षाच्या काळामध्ये ज्ञानोबरायला या जगात कधी जाईन असं वाटत इतकं जग भयानक आता आपल्याला कधी जाईन वाटायचं कस काय जाईन वाटायचं इतक्या लवकर कस काय जाईन वाटायचं हे का कधी जाईन वाटायले का कवरं कधी राहीन वाटायले नाही का राहायसारखं आहे का नाही करमाई सारखं आहे का ते म्हणते गाण्यावाली मी म्हणते तेरा या कोई तरी पण याला निघा वाटत नाही येत आहे का वाटत ये दुनिया है आवारा या आनंद तो बारा पुन्हा इथे यायसारखं आहे का नाही का ते म्हणते तेरा ह्या कोई नाही याला असं वाटतं सगळे माझेच आहेत असं वाटतं म्हणून हे काही बाजूला निघायची नाही म्हणून संतांना वाटतं बाबा अरे तुम्ही येणारे जाणारे पण नाही तुम्ही येणारे जाणारे आहेत का आलेले आहेत का तुम्ही नाही आलेले नाही बाबा पण आता सांगावं लागतं बोध करण्याकरता दुरून आलो मी का की दुरून आलो म्हणजे अनेक 184 फिरून आलो दुरून आलो मी गा दुःख झाले जाणून यावया येत होते हिची काल दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन विनवितो तुका संता दोन्ही करत सोडून दाते हो दान करा दाते पंढरपुरा यामध तीर्थ घरी दाखवा आकमाचा स्वैरा अशा दुरून असणारे जरा ओळखा आपण अनेक 184 शरीर भोगीत आलो इथं आलो तर मात्र आता 184 शरीरातून आलो पण इथं काही गेलो नाही तर इथं आलो नाही तिथलेच आहेत आपण काही सगळा मीच आहे या बोधावर जायचं आपल्याला हे काय दिसणार आहे ते काही खरं नाही मी काही खोटा नाही पण खऱ्यावर कधी यावं मी एवढा माया जंजाळ बंदाच खोटा आहे कधी आपल्या बुद्धीत असं
आणि हा सगळा जंजाळ खोटावून उतारला तर जंजाळच राहत नाही का? दोन्ही ओळखीच्यावर संपाट राहत का नाही? कितीतरी दृष्टांत देतात संतांच्या बोलण्याकडे आपलं लक्ष राहत नाही. पराने आजच्या अभंगापासून आपल्या विचार केले, जाणून केले. तांत्रिक भक्ती करू नका, तरी भक्ती करा. या भक्तीमध्ये तुम्हाला मी परमात्मा वाटलं पाहिजे. कोण वाटलं पाहिजे? परमात्मा वाटलं पाहिजे. माणूस वाटलं बंद झालं पाहिजे. का? तुम्ही परमात्माच आहे. न दिसणारे, जाणणारे, त्रिकाल बाधित पारमार्थिक सत्य परमात्मा वस्तू आपण आहोत, असा आपला निश्चय होणं गरजेचं आहे. आपण काही माणसं नाहीत, बाया नाहीत, दुबळे नाहीत, श्रीमंत नाहीत, गरीब नाहीत, लहान मोठी, काळे गरीब नाहीत, जाणणारे आहेत आपण. त्यास का हा प्रकाश काळा गोरा नाही, पांढरा आहे का प्रकाश? एखाद्या काचाला दिसायला काही काही घरामध्ये लाईट बल्ब असतात वेगळ्या प्रकारचे, तसा प्रकाश दिसतो. लाईट कशी आहे का हिरवी नाही ना, कसे आपण काळे गोरे आहेत का? जाणणारे आहोत. आणि असं आपण चांगलं लक्षात घ्यायचं, चांगलं लक्षात घेऊन तसा निश्चय करायचा. आणि असा निश्चय केला की आपला तो काही पहिला निश्चय झालेला आहे, तो कोणताच खरा नाही. त्या निश्चयाने जर आपण भक्ती करीत असतो, व्यवहार करीत असतो, तर मात्र आपलं फसकाळं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपलं पुढे जायचं नाही, यायचं नाही. असं जीवन जगण्याकरता अनेक प्रकारच्या तऱ्या संकल्पना करून आपल्याला शिकवतात. तुका म्हणे काही, तुका म्हणे संती खरी अतिथी दुसरी जनामध्ये लटिकेची पालाळ दाखविला प्रकार, दाखवी प्रकार स्तनी गोर पोटी नाही. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला 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 विठाला